सर ओ माय गॉड मी मला सर मला विश्वासच बसा सर तुम्ही सर थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही बॉस का सॅल्यूट करेंगे सॅल्यूट होय चौगुले मला सर मी रिॲक्ट होणार होय काम डाऊन आय एम सॉरी मी मला ना अपेक्षा नव्हती सर हे तू Relax. माय गॉड मी माझा आता बायकोचा मला फोन आय सॉरी श्वास घ्या श्वास होय, घ्या होय, सर. 31 डिसेंबरला पार्टी करायची आहे ना येस येस सर कुठे करणार अजून काही ठरवलं नाही बघू आता म्हणजे माझ्या घरी ओ माय गॉड 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या पत्नी सोबत माझ्या घरी पार्टीला यायचं अरे सर तुम्ही काय बोलता हे मला धक्का- यायचं म्हणजे यायचं हो मी बस मला काय ऐकायचं नाही सगळे तिकडे मॉकटेल कॉकटेल संगीत डीजे लाईव्ह म्युझिक अरे काय बाबा. हवंय तुम्हाला सगळं एव्हरीथिंग थँक्यू व्हेरी मच सर मी सर आय लव्ह सॉरी हे सर नो 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 प्रॉब्लेम पण यायचं हो सर मी येतो सर थँक्यू व्हेरी मच सर चौगुले आय वॉन्ट यू देअर येस सर मी आहे सर हो गॉड मला माहिती आहे चौगुले 6 महिन्यांपासून माझे सासरे आजारी होते हो टचवूड सर हॅलो हा झुंबर बोल हॅलो 31 डिसेंबरची सुट्टी मिळाली का हो तुम्हाला? अगं नाही अजून मी बॉसला विचारलं नाहीये ये चौगुल्या झुंबर एकेरी नशीब समज शेपूट घाल्या नाही म्हंटल. आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली? 10 झुंबर दरवर्षी केळ्या वेफरचं एक पाकिट आणि छोटा मावा केक हातात देऊन टीव्ही समोर बसवतो आणि 31 डिसेंबर साजरा करायला लावतो. या पुढे नाही. होय होय या वर्षी मला बाहेर हॉटेलमध्ये पब मध्ये कुठेही बाहेर घेऊन जायचं, पण बाहेर घेऊन जायचं, नाहीतर 1 जानेवारीचा सूर्य तुला बघायला मिळणार नाही हं? झुंबर कोसळेल तुझ्यावर. वाळवीचा क्लायमॅक्स होईल आपल्या घरात. चिडू नकोस झुंबर येशाने उठ उठ. आत्ताच्या आत्ता बॉसच्या केबिन मध्ये जायचं. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशा 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळवायच्या. ओके, नाहीतर लगेच तुझ्या मेडिक्लेम एजंटला फोन करायचा. का आज रात्री झुंबर पडणार. झुंबर पडल्यावर बल्ब फुटतो ना. अरे बापरे ठीक आहे, मी विचारतो हे बघ, कसं असतं की आयुष्य हे ना आपल्याला खूप हे शान्या मगाशीच ठेवलाय फोन. चालता. Yes, come on. काय मस्त आहे लाल बॅग. हवी आहे का तुम्हाला नाही मस्त एवढं सांगायचं होतं बस. हाय चौगुले बसा ते बसाल का चौगुले बसा चौगुले बसा ओय असं बसाल नीट बसा चौगुले. सॉरी सर मी नर्वस झालोय सर. नर्वस होऊ नका चौगुले. तुम्हाला 31 डिसेंबरची सुट्टी दिली. हे अरे वारे वा असं कसं वा सर असं 31 डिसेंबरची सुट्टी दिली तुम्ही? हो दिली. 31 डिसेंबरची सुद्धा दिली आणि 1 जानेवारीची सुद्धा दिली. जा. ए हाय हाय चौगुले 31 तारखेला पार्टी करायची, 1 तारखेला आराम करायचा. मला ऑफिसमध्ये डायरेक्ट 2 जानेवारीला भेटायचं. कळलं? जा. अरे हे सर ओ माय गॉड मी मला सर मला विश्वासच बसा सर तुम्ही सर थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही बॉस का सॅल्यूट करेंगे सॅल्यूट होय चौगुले मला सर मी रिॲक्ट होणार सर होय काम डाऊन आय एम सॉरी मी मला ना अपेक्षा नव्हती सर हे तू Relax. माय गॉड मी माझा आता बायकोचा मला फोन
सॉरी. श्वास घ्या, श्वास होय, होय, घ्या. सर, 31 डिसेंबरला पार्टी करायची आहे ना? येस येस सर. कुठे करणार? अजून काही ठरवलं नाही, बघू आता म्हणजे. माझ्या घरी. ओ माय गॉड. 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या पत्नी सोबत माझ्या घरी पार्टीला यायचं. अरे सर तुम्ही काय बोलता हे मला धक्का- यायचं म्हणजे यायचं. हो मी बस, मला काही ऐकायचं नाहीये. सगळे तिकडे मॉकटेल, कॉकटेल, संगीत, डीजे, लाईव्ह म्युझिक, अरे काय बाबा. हवंय तुम्हाला सगळं, एव्हरीथिंग. थँक्यू व्हेरी मच सर. मी सर आय लव्ह सॉरी सर. नो 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 प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. पण यायचं. हो सर मी येतो सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले, आय वॉन्ट यू देअर. येस सर मी आहे सर. हो गॉड. मला माहिती आहे चौगुले, 6 महिन्यांपासून माझे सासरे आजारी होते. हो टचवूड सर. हे टचवूड नाही सर. हे सर सॉरी सर. मला माहिती आहे सर. आता कसे ते सर? आता कसे? ते 6 महिने कोमात होते, पण आता आय एम हॅपी टू टेल यू, बाय द ग्रेस ऑफ गॉड, ही इज आउट ऑफ डेंजर. बरं झालं, खूप बरं झालं. कोमातनं बाहेर आलेत आणि उद्या 31 डिसेंबरला ते घरी येत आहेत. वा सर वा. मला जंगी पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी. येस सर आपण करणार आहोत सर. आणि त्या पार्टीत मला माझी सगळी जवळची माणसं हवी आहेत. तुम्ही व्हाल ना माझ्या आनंदात सहभागी? सर तुम्ही म्हणजे खांद्यावर हात ठेवलाय सर. सर मी माझ्या सर तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं नसेल, पण सर मी तुम्हाला खूप जवळचं मानतो सर. तुमचं कुटुंब ते माझं कुटुंब सर. तुमचे सासरे माझे सासरे, तुमची बायको तुमचीच बायको सर. माझी बायको वेगळी, माझी बायको वेगळी. पण मी काय करू सांगा सर? तुम्ही मला फक्त सांगा काय करू सर. मी आहे सर. प्लीज एकदा फक्त एक फोन करू सर. येस मी पाहिजे तर इथे तुमच्या समोरच करतो. येस, प्लीज करा. तुमच्या बायकोला फोन लावा. हो, हे फोन लावायचा बायकोला. येस. हॅलो हॅलो. हा झुंबर. अगं बॉसनी 31 डिसेंबरला सुट्टी दिली आहे. होय होय. आणि 1 जानेवारीला पण सुट्टी दिलेली आहे. 1 जानेवारीला पण. काय काय सांगता? मज्जा करू. मी शॉपिंगला जाते. मी शॉपिंगला. ऐक. अगं झुंबर ऐक, त्यांच्या घरी पार्टी सुद्धा आहे. तुला सुद्धा बोलवलंय, कळतंय का तुला? आणि पार्टी सगळे डीजे आहे, त्याच्यानंतर डान्स आहे, त्याच्यानंतर फूड काउंटर्स आहेत, कॉकटेल मॉकटेल सगळं आहे. बघ झुंबर, मी तुला बोललो होतं ना, आयुष्यात संधी असते ना ती कधीतरीच येते ग. पण अशी ठेवला फोन ठेवला. सर तुम्हाला कसं कळतो फोन ठेवला ते? तर मी बॉस आहे ना चौगुले. येस सर. पण मी एक सांगू सर. आय वॉन्ट टू थँक्यू सर. हा. नाही सर, तुम्ही मला हा जो ऑनर दिलेला आहे, रिस्पेक्ट दिलाय सर, तुम्ही मला बोलव आणि माझ्या बायकोला पार्टीला बोलवलंय सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर एक विचारू का तुम्हाला? Yes, चौगुले, काही please. ड्रेस कोड वगैरे आहे का पार्टीला? कारण मग तसं ना बायकोला शॉपिंग करायला बोलू आणि आपण छान करू सर पार्टी. Yes. सगळं अरेंज करतो सर. मी एक्सेल शीटच करतो. पाहुणे वगैरे येणार असेल ना, ते किती वाजता यायचं, त्याच्यानंतर मग कॉकटेलचं काउंटर किती वाजता ओपन होईल, बार्बिक्यू वगैरे असेल किती वाजता ओपन होईल, हे सगळं करतो हो, सर. हो. आणि सर मी अँकरिंग पण छान करतो. हो असा आवाज छान लागतो माझा सर. आणि सर मी गेम्स पण छान घेतो. म्हणजे बायको अशी यायची, नवऱ्याने यायचं एका वर्तुळात नाही, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी. सर मी खूप छान करतो सर. हा खेळ आहे? हो सर. आणि सर मी मेल आणि फिमेल दोन्ही आवाजात सिंगिंग करू शकतो. बरोबर. ए, सुनो कहो, ए, सुना कहा, कुछ हुआ क्या? अभी तो नहीं, कब जो कुछ भी नहीं. कलिकता. सर मी खूप छान गातो सर. मजा येईल. आणि सर आपण दमशेरच खेळू सर. हा. सर मी ऐका. माझी खासियत आहे, 20 सेकंदात मी ऐका. अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों हुआ हे पिक्चर करून दाखवतो. अल्बर्ट पिंटो को चौगुले, या सर लगेच ओळखता सर. मजा करू सर आपण रात्रभर ना. चौगुले, एक्साइट होता है. एकदम सर. बऱ्याच वर्षांनी पार्टी. शांत. नाही मजा करायचीच आहे आपल्याला. मजा करायचीच आहे. पण चौगुले, डोंट फॉरगेट, येस सर. तिथे मी तुम्हाला एका सिक्रेट मिशन साठी नेतोय. ओके खूनबिन झालाय का? नाही पार्टी आहे की नाही? हो येस. मला कळलं नाही. सिक्रेट मिशन म्हणजे मला नाही कळलं सर. आपण मजा करायचीच आहे, पण तिथे माझ्या सासऱ्यांसाठी मी तुम्हाला नेतोय आणि त्यासाठी मला तुम्ही हवे आहात. सर घ्या मला. मी आहे, अवेलेबल आहे. मी आहे ना. मला कधी तुम्ही सांगा, घ्या मला प्लीज सर. काय करायचं मी सर? तुम्हाला सांगतो चौगुले, माझे सासरे कोमात जाण्याआधी आमच्या घरात त्यांच्यासाठी 2 नोकर होते, सदा आणि रखमा. ओ सासऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याशिवाय, सदा आणि रखमाशिवाय सासऱ्यांचं पान नाही हलायचं. आपण सर एक काम करूया, सासऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवूया. पूर्ण ऐका. काय बुके बिके आणला ना? पूर्ण ऐका. नारळ वगैरे. सासरे कोमात गेले
आणि उद्या त्या आता येत आहेत आणि नेमके उद्या 31 डिसेंबरला सदा आणि रखमा नाही आहेत. ओ हो मग सर 31 डिसेंबरची पार्टी करायला चाललेत अलिबागला. मी म्हणालो नाही नका जाऊ, थांबा, माझ्या सासऱ्यांसाठी प्लीज थांबा, मला गरज आहे तुमची. नाही ऐकले, गेले. होय 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 होय. मग सर मग मग उद्या जर माझे सासरे घरी आले आणि त्यांनी विचारलं की सदा आणि रखमा कुठे आहेत, आणि मी नाही सांगू शकलो ते कुठे आहेत, त्यांना ते दिसले नाही त्यांच्या डोळ्यांसमोर, सासऱ्यांनी घर डोक्यावर घेतलं, अँझायटी वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, पुन्हा कोमात गेले, तर मी काय करायचंय चौगुले? नाही सर प्लीज चौगुले, माझ्या सासऱ्यांना काय झालं तर माझ्या बायकोला काहीतरी होईल, आणि माझ्या बायकोला काही झालं तर? सर प्लीज चौगुले, मला एकच बायको आहे चौगुले. सर मग आम्हाला काय हे आम्हाला सर, काळजी करू नका सर, तुम्ही मला फक्त सांगा मी काय करायचंय सर. सर तुम्ही सांगा मला. चौगुले, उद्या तुम्हाला माझ्या घरात सदा म्हणून वावरायचं आहे. मी तुमच्या घरात सदा म्हणून कसा वावरणार? चौगुले, तुम्ही वावरायचं कसं काय विचारता? पण मला यू नाही- वोंट बिलीव्ह चौगुले, तुम्ही सेम माझ्या घरगडी सदा सारखे दिसता. तुमचा जो घरगडी आहे हो मी त्याच्यासारखा हो. मी आता सधीच तू वय. ए सदा, ए सदा, कुठे होतास तू? नाही सर मी बोललो सर. अरे बापरे, एवढं सेम म्हणजे मला वाटलं माझी सदा- ग्रामीण एवढी ऑथेंटिक वाटली सर. नाही, त्याची एवढी ऑथेंटिक नव्हती, पण मी त्याला नेहमी विचारायचो, सदा तू रे कुठल्या गावचा, कुठली रे तुझी भाषा? त्याच्यावर तो नेहमी म्हणायचा, नाही मालक, मला एवढंच जमतंय, ढिंटाक. असं नेहमी म्हणायचं. ए धिंगटाक काय? त्याला असं वाटायचं की हे ढिंटाक लावलं की तो ग्रामीण वाटतो. मला आता तुम्ही जेव्हा ते सगळं केलं तेव्हा मला माझा सदा दिसला. तुम्ही सेम त्याच्यासारखं कसं काय बोलता? सेम वाटतोय. सेम सेम बोलतोय ए सदा, ए सदा. अरे बापरे मला कल्पना नव्हती. चौगुले, माझी बायको नेहमी म्हणते हा चौगुलेच सदा नकदा तुमच्यासाठी काम करत असतो. थँक्यू सर. मला असं वाटतं की ऑफिस हे एक मंदिर आहे आणि या मंदिरात आपण गेलो. बस. ओके सर. चौगुले, हो सर. हे विसरू नका, उद्या जेव्हा पार्टीला याल तेव्हा एकटं यायचं नाहीये. हो. बायकोला आणायचंय. हो, of course. आणि येस, बायकोला सांगा तिने सुद्धा पूर्ण दिवस रखमा म्हणून वावरायचंय. बायकोनी रखमा म्हणून वावरायचं आहे. अरे मी तुम्हाला हे सांगितलंच नाही का? नाही. चौगुले, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुमची बायको सेम आमच्या रखमासारखी दिसते. एवढं ते बायको पण same? हा. नाही हे कसं शक्य आहे सर? बायको पण ऍब्सल्युटली अगदीच सेम नाही दिसत. रखमा थोडी सडपातळ आहे आणि तुमची बायको थोडी म्हणजे हरकत नाही. आपण माझ्या सासऱ्यांना असं सांगू की तुम्ही कोमात असताना रखमा आजीच्या घरी जाऊन तूप रोटी खाऊन जाडजूड होऊन आली, असं सांगू. चालेल सर. हे करूया सर. मी सांगतो रखमाला, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित. सर आपण सासऱ्यांना इतकं आनंदी ठेवू ना सर, मी काही कमी पडून देणार नाही त्या ना. तुम्ही बा ढेन टाक करून टाकतो सर. हो सर. काय झालं सर? किती करता तुम्ही माझ्यासाठी? नाही सर माझं कर्तव्य आहे ते ऑफिस. मला कळत नाही हा माणूस कोण आहे माझ्या आयुष्यात. नाही सर मी फक्त एक तुमचा हे देवा? ओय ओय. ए देवा, नाही मी नाही आहे सर. देव आहेस का रे तू? नाही आहे सर. मी कोण आहेस तू? नाही सर मी एम्प्लॉई आहे फक्त तुमचा. असं एवढं नका लाजू सर. मी फक्त तुमच्यासाठी करतोय. म्या कर तुमच्यासाठी दिनता काय. सदा, उद्या तू आणि रखमा माझ्या घरात माझ्या सासऱ्यांना संशय येणार नाही असं वावराला. नाही मी वावरतो सर. मी रखमाला सुद्धा सांगतो. हो झुंबरला सांगतो. हो. मग आपण आता एक काम करूया. हो, सर. आपण बोला. आतापासूनच तुम्ही सदा आहात याची प्रॅक्टिस करूया. ओके चौगुले? झाडाला घेतो. नाही तिकडे हे सगळं तिकडे करायचं. पण लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची परीक्षा अशी की तुम्हाला सदा आवाज दिल्यानंतर तुम्ही ओ द्यायची.
हा ते म्हटलं करायला पाहिजे हो सदा वैदी. आता लक्षात घे, उद्या आपल्या घरी पार्टी आहे की नाही? वैजी, वैजी. आपला जुहूचा बंगला आहे, तिकडे 40 पाहुणे येणार आहेत. वयजी मी आहे की सगळ्यांसाठी तुलाच बघावं लागणार आहे. वयजी मी आहे सकाळी 7 वाजता तू मला माझ्या घरी हवाय. वयजी काय 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 तू एकटा नाही, रखमा सुद्धा, तिला सांग वेळेवर ये. रख मला सांगतोय ना हा, तिला सांग सकाळी 7 वाजता तिने समोसे तळायचे आहेत. 7 वाजता हा, ती समोसे तळत असताना तू जाऊन खुर्च्यांची ऑर्डर द्यायची, खुर्च्या घेऊन यायच्या, त्याच्यावर कापडं लावायची. वयजी करून टाकतो काही प्रॉब्लेम नाही आणि केक बघायचा, केकची ऑर्डर द्यायची, केक घेऊन यायचा आहे. आजी हा, आणि महत्वाचं रखमाला सांग सासऱ्यांसाठी बालुशाही, गुलाबजामुन आणि रसगुल्ले कर. हा पण तिला रसगुल्ले नाही जमत सदा रस घरात करायला सांग, गुल्ले बाहेर ना आण ना. गुल्ले बाहेर मिळतात होय 400 रुपयाचे गुल्ले देतात होय हा हा, आणि ते फुगे फुग्याचं कसं करायचं गुड हा, त्यांचं ते आण 75 फुग्यान आणि 75 फुगे तोंडाने फुगवायचे सदा. एवढे कशाला काय झालंय चौगुले, माझे सासरे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि आम्हाला तो साजरा करता आला नाही. होय. आता उद्या येतील ना तेव्हा 75वा वाढदिवस साजरा. वय वय करू 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 जर येतो मग सगळी तयारी समधी काम आहे डोक्यात. आणि एक रिक्वेस्ट होती ते चौगुले मिसेस आणि ते मिसेस चौगुले आणि मिस्टर चौगुले येतील त्यांना ते हो यांना गाणं गायचं असेल तर त्यांना जरा संधी द्या बरं काय काय वेळायस का सदा? हा, कुठल्या तरी शुल्लक माणसासाठी काहीतरी मला सांगतोयस? नाही, चांगलं आहे. कोण आहे चौगुले? स्टाफ आहे आपला, स्टाफ. त्याच्यासाठी तू मागे पुढे करणार आहेस? तो आला तर त्याच्याकडे बघायचं पण नाही, त्याचं त्याला करू दे, काय करायचं ते जाईल तो आपोआप. हा? चांगला आहे तो ते अजिबात नाही. कामाला लाग, चल. वय वय येतो जे हा आपण करूया सर मी करणार सर तुमच्यासाठी मी आता सदा व्यवस्थित केलं ना सर मी करणार सर Yes. टेंशन घेऊ उद्या, नका उद्या, सर. उद्या. आपण Yes. करूया. सकाळी 7 वाजता. एकदम करूया सर टेंशन घेऊ नका चल, चल, ये चल. तुम्हारा शेर है इधर जिंदा ये शेर शॉपिंगला जायचंय ना, तर शॉपिंग मॉल समोरच आहे म्हणून मी आले. काही शॉपिंग करायची गरज नाहीये एक जुनं धोतर आणि जुनी बंडी असेल ना ती काढ जरा कपाटातून तू सुद्धा जुने कपडे घालते साडी बिडी जरा अशी थीम आहे का? नाही आपल्याला नोकर करायचे रखमा आणि सदा करायचे त्यांच्या घरचे कोण आहेत रे? नोकर होते ना ते आता ते गेलेत 31 डिसेंबरची पार्टी सेलिब्रेट करायला आणि ह्यांचे जे सासरे आहेत ना त्यांना तेच लागणार नाही तर मग त्यांना धक्का बसून पुन्हा कोमात गेले तर मी स्वतःहून सांगितलं की काही टेन्शन घेऊ नको मी होतो सदा आणि तू रखमा होशील आपण 2 दिवस तिकडे मस्त काम करायचं त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा आणि घरी यायचं हा चलता समोर काय दिसतंय? बुडणारा सूर्य तो बुडायच्या तुला बुडवते.